संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। खासदार अमोल कोल्हे यांनी काल पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी अमोल कोल्हे यांनी विविध विषयांवर भाष्य केले। ठाकरे बंधू एकत्र येणार का, तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, असे प्रश्न देखील अमोल कोल्हे यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आले। पाहूयात। दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा, आणि त्यामुळे सरकारकडून ही अपेक्षा आहे की या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। काही घडामोडी पाहता आत्ताचा काळ हा सरकारच्या सोबत ठामपणे जे सगळ्याच विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्या पद्धतीनं उभं राहण्याची ही गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरून अकारण जे राजकारण करण्यात आलं, माझी अशी विनंती आहे की केंद्र सरकार सक्षम आहे, केंद्र सरकार ही पावलं उचलतंय, पण त्यामुळे कदाचित या अतिरेक्यांना जे अभिप्रेत होतं या पद्धतीनं वातावरण दूषित होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणून, देश म्हणून काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। बघ, या हल्ल्याच्या बाबतीत जे झालं याचा जर आपण बारकाईनं जर विचार केला तर तो बारकाईनं विचार पुन्हा हाच आहे की दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान झालं, या बरोबर त्या सगळ्या पर्यटकांना ज्यांना जीव गमवावा लागला त्या सगळ्यांच्या कुटुंबाप्रती नक्कीच या संवेदना आहेत। परंतु त्या बरोबरीनं या वाक्यानंतर देशातलं वातावरण कलुषित होण्याचा त्यांचा वेगळा प्रयत्न होता का दहशतवाद्यांचा, या दृष्टीनं आपण बारकाईनं विचार केला पाहिजे, सखोल याबाबत विचार केला पाहिजे। आणि जर हा हेतू दहशतवाद्यांचा होता तर दहशतवाद्यांचा हा फूट पाडण्याचा हेतू आपण यशस्वी होऊ देता कामा नये। या क्षणाला, या घडीला सरकारच्या बरोबर सगळे विरोधी पक्ष ठामपणे उभे आहेत। त्या पद्धतीने या दहशतवाद्यांना कठोरात कठोर हे शासन हे व्हायलाच हवं, ही अद्दल घडायलाच हवी, ही आता प्रत्येकाची भावना आहे। महाराष्ट्र सरकारनं जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी एक भूमिका घेतली होती, जो 100 दिवसाचा प्लान जो त्यांनी जाहीर केला, तो मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचा लेखाजोखा सुद्धा जनतेसमोर मांडला पाहिजे। नाही तर केवळ 100 दिवसांची जाहिरात झाली, पण या 100 दिवसात नेमकं काय घडलं, काय काय झालंय, कुठली कामं मार्गी लावली, याचा सुद्धा लेखाजोखा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडायला हवा। एक महिन्यापेक्षा अधिक काळ जो आहे तो उलटून गेलाय, पण केबिल मात्र अजूनही मंत्रालयात तशीच आहे, नावाची पाटी तशीच आहे। धनंजय मुंडे रिटर्न होतील असं वाटतं मंत्रिमंडळात? मला वाटतं हा याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख म्हणून आणि माननीय अजितदादांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी दिलं तर ते जास्त योग्य ठरेल। इतर कोणी तर्क लावण्याची आवश्यकता नाही। हा पुन्हा मला वाटतं की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे या दोघांना तो निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळे त्याबाबतच्या निर्णयाबाबत काय होईल हे त्यांनीच घोषित करणं जास्त योग्य राहील। मी तुम्हाला एका वाक्यात, अनेक वर्ष आपण ऐकता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।